घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज त्यांनी भयंकर तमाशा दाखवलाय प्रेक्षकांनो. तर आजचा म्हणजेच 5 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. काल तुम्ही पाहिलं की या सुमित्राताई रणदिवे तिथे आल्यात आणि ऋषिकेशने त्यांना ओवीला भेटण्यापासून मनाई केली. आता त्याचाच त्यांनी शेवटचा भाग दाखवलाय. आता ऋषिकेश त्यांना हात जोडून विनंती करतो की प्लीज सुमित्राबाई रणदिवे तुम्ही इथून निघून जा. जानकी म्हणत असते असं काय करताय ऋषिकेश, आईंना भेटू द्या ना ओवींना. हे बघा गैरसमज झालाय. ऋषिकेश जानकीला म्हणतो हो गैरसमज झालाय पण तो मिटवणार आहे मी आज. सुमित्रा रणदिवे बाई, आम्ही तुमच्याशिवाय, तुमच्या वैभवाशिवाय, तुमच्या त्या खोटारड्या वैभवाशिवाय आम्ही जगायला शिकलोय. तुम्ही जे खोटारडं कुटुंब म्हणता ना, आम्ही त्याला सोडून आलोय मागे. आम्ही ताठ मानेने जगायला शिकलोय. आता पुन्हा आमच्या आयुष्यात येऊन ढवळाढवळ करायचा प्रयत्न करू नका सुमित्राबाई रणदिवे. ऋषिकेशने अगदी सडेतोडपणे सुमित्राबाईंना उत्तर दिलंय. पण हा सर्व गैरसमज आहे. मग आता या सुमित्राबाई खूप रिक्वेस्ट करतात ऋषिकेशला, अरे ऋषिकेश माझा गैरसमज झाला रे बाबा, मी माफी मागून घेते हवं तर तुझी, पण मला एकदा माझ्या पोरीला भेटू दे रे, मला ओवीला बघू दे. पण आता ऋषिकेश म्हणतो बस बस करा, मीच तुमची माफी मागून घेतो. ज्या लोकांनी आमच्या घरापासून आम्हाला दूर केलंय त्या लोकांना मला ओवीला भेटूच द्यायचं नाहीये. आधीच खूप तमाशे झालेले आहेत, आधीच मला आता इथे तमाशे नकोय, हे हॉस्पिटल आहे, तुम्ही निघा आता, आम्हाला तुमची गरज नाहीये. तर या सुमित्राबाईंना फार वाईट वाटतं प्रेक्षकांनो. आणि आता त्यांना आठवतं की खरंच किती वाईट पद्धतीने मी ऋषिकेश आणि जानकीला घराच्या बाहेर हाकललं. आता त्यांना तो प्रसंग आठवतो बरं का प्रेक्षकांनो. आणि आता त्या रडायला लागतात. तो पूर्णचे पूर्ण प्रसंग हे रोज एका एपिसोडमध्ये तरी दाखवतात, म्हणजे रोजच दाखवतात हा प्रसंग. ते आठवून आठवून बिचारे हेही टेन्शनमध्ये आणि आपणही टेन्शनमध्ये. तर आता या सुमित्राबाई तो प्रसंग आठवतात आणि काही न बोलून तिथून निघून जातात. आता मात्र जानकी चिडते ऋषिकेशवर आणि त्यांना म्हणते ऋषिकेश काय हे, आईंच्या डोळ्यावर ऐश्वर्याच्या गैरसमजुतीची पट्टी आहे म्हणून. आता या ऋषिकेशने सुंदर उत्तर दिलंय जानकीला. ऋषिकेश म्हणतो जानकी त्यांच्या डोळ्यावर पट्टी आहे याचा त्रास मी माझ्या ओवीला का होऊ देऊ, अजिबात नाही. माझं उत्तर ठाम आहे आणि निर्णय सुद्धा, आता तो बदलणार नाही म्हणजे नाही. जानकी ऋषिकेशकडे आश्चर्याने बघायला लागते. ऋषिकेश तिला एवढं उत्तर देतात आणि निघून जातात आतमध्ये. जानकी आता ठरवते काही केलं तरी या माय लेकरांची ही दरी मी भरून काढणारच. जानकीचे हे प्रयत्न यशस्वी होतात की नाही हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेलच. पण आता इकडे या ऐश्वर्याने गुलाबला ओरडलेत आणि गुलाबला दिलीये धमकी. गुलाबला म्हणते ती काय रे चालता फिरता न्यूजपेपर कशाला आलास रे तू इकडे, आणि रिपोर्टर व्हायचंय का रे तुला. गुलाब म्हणतो नाही हो वहिनी असं काही नाहीये. ऐश्वर्या म्हणते मग नको त्या बातम्या इकडे कशाला आणतो रे आणि आईंचे कान भरतोस का आमच्या. आता गुलाब म्हणतो असं काय बोलता वहिनी, अहो आपलेच माणसं आहेत ना, तुमचेच आहेत ना ते. ऐश्वर्या म्हणते कोणते आपले माणसं आणि कोणते आपले माणसं, तू कोण आहेस रे ठरवणारा आमचे माणसं कोण आहे कोण नाहीत ते. ज्यांना आम्ही आमच्या घरातून काढलं ना ते लोक परके होते म्हणून आम्ही घरातून काढलंय त्यांना, आणि ते जगो किंवा मरो आम्हाला काही फरक पडत नाही बरं का गुलाब. आता गुलाब म्हणतो असं काय बोलता ऐश्वर्याताई, अहो ओवी आईसाहेबांची नात आहे हो, आता ओवी बद्दल त्यांना कळायला नको का. ऐश्वर्या म्हणते हो रे गुलाब खरे रे तुझं, तुझ्या पगारातून 500 रुपये कट करून टाकते रे. आता लगेच या आजीबाईंना मध्ये बोलायची काही गरज आहे का. आजीबाई म्हणतात अगं 500 नाही 1000 रुपये कट कर. आता तेवढ्यात सुमित्राबाई येतात. मग या चुपचाप बसतात दोघी जणी. गुलाब काही बोलणार तेवढ्यात गुलाबही शांत बसतो. आता या सुमित्राबाई रडत रडतच घरात आल्यात. आता या आजीबाई त्यांना खाली बसू देतात आणि मग विचारतात काय ग हे सुमित्रा, अगं बरी आहे ना ग ओवी. पण सुमित्राबाई काही उत्तरच देत नाहीत. मग आजी त्यांच्या मनानेच म्हणतात बाई बाई सिरियसच दिसते बाई ओवी. मग आता त्या सुमित्राबाई म्हणतात ए आई असं काय बोलते ग. आता ही ऐश्वर्या गुलाबला म्हणते ए चल निघ, हळूच बोलते बरं का प्रेक्षकांनो. सुमित्राबाई ओरडतात आजीवर आणि म्हणतात आई अगं असं काय बोलते ग, माझं आयुष्य लागू दे ग माझ्या ओवीला. आता त्या असं बोलतात तेव्हा ऐश्वर्या तोंड वाकडं करते. मग आजीबाई म्हणतात अगं पण काय झालं ओवीला, तू भेटलीस ना. सुमित्राबाई म्हणतात नाही ग नाही भेटू दिलं ऋषिकेशने मला. मग आजी म्हणतात बापरे काय सांगतेस काय सुमित्रा. मग ह्या सुमित्राबाई म्हणतात अगं ऋषिकेश म्हणाला की बाहेरच्या माणसांनी माझ्या ओवीला भेटायचं नाही. मग आजीबाई म्हणतात बाई 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 तुला बाहेरची म्हणाला तो, म्हणजे ह्या काही पण बोलतात त्यांना ते चालतं. आता आजीबाई म्हणतात बघ बघ केवढा माज आहे तुझ्या सावत्र पोराला.
आता बघा ऐश्वर्या आणि या आजी या सुमित्राबाईला खूप मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न करतात, पण या सुमित्राबाई यावेळेला जरा अक्कल जागेवर ठेवून उत्तर देतात हे खरं आहे. तर आपण इथे फक्त मालिकेतल्या पात्रांबद्दल बोलतो बरं का प्रेक्षकांनो, वैयक्तिकरित्या कोणाला बोलायचा काही उद्देशच नाहीये. आता ओवी घरी आलीये. ओवी म्हणते, आई हॉस्पिटलपेक्षा घरीच छान वाटतं. ऋषिकेश मात्र सारखा सुमित्राबाईंचा विचार करतोय आणि विचार करतोय की त्याने योग्य निर्णय घेतला होता की नाही. आता ओवीला झोपायला सांगते जानकी आणि पुन्हा इथे आजींचा आणि सुमित्राबाईंचा सीन दाखवलाय, जो जबरदस्त दाखवलाय. रादर आजची अख्खी मालिकाच छान दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांनो. एखादा लाईक करायला विसरू नका. आजीबाई सुमित्राबाईंना भरवून द्यायचा प्रयत्न करतात. काय ग ए सुमित्रा, अगं तो तुझा सावत्र पोरगा इतका कसं काय वाईट वागला ग तुझ्याशी. तुझ्यातली आई उफाळून आली, तू धावत धावत गेलीस, तुझं आई पण तू निभावलंस आणि मुलगा मुलगा म्हणून तो कमी पडला ग, तो ऋषिकेश. ऐश्वर्या राहिलेली कसर भरून काढते. आजीबाई म्हणतात, त्याने तुझ्या भावनेची कदर केलीच नाही ग, ना तुझ्या आणि ओवीच्या नात्याची. ऐश्वर्या म्हणते, हो आजी बरोबर बोलताय तुम्ही. अहो आई, तुमचं मन मोठं आहे पण समोरची माणसं छोटी आहेत ना. अहो तुम्ही कशाला गेलात हॉस्पिटलमध्ये, तुम्ही जायलाच नको होतं. तुमचं जरा चुकलंच. आता या सुमित्राबाई ऐकतात आणि म्हणतात, ए ऐश्वर्या, चूक माझी नाहीये, चूक तुझी आहे. आता सुमित्राबाई असं बोलल्यानंतर ही ऐश्वर्या बघतच राहते आणि ऐश्वर्या घाबरते सुद्धा. आता सुमित्राबाई म्हणतात, चूक तुझी आहे. जानकीने तुला सांगितलं होतं ना ओवीला बरं नाहीये, खोटं बोललीस तू माझ्याशी ऐश्वर्या. आता ऐश्वर्या म्हणते, नाही नाही आई, तसं नाहीये. काय झालं माहिती का, मला असं वाटलं की. आता सुमित्राबाई तिला बोलूच देत नाही आणि म्हणतात, काय वाटलं ग तुला, काय वाटलं. अगं ती लहान मुलगी उपचारासाठी तडफडत होती, तिची आई आपल्याकडे मदत मागत होती ग. तू माझी दिशाभूल करून खोटं बोललीस माझ्याशी आणि त्यामुळे ऋषिकेशचा माझ्याबद्दल गैरसमज झाला. त्याने भेटू नाही दिलं ग मला ओवीला. ऐश्वर्या म्हणते, अहो आई जाऊ द्या ना, मग नाही भेटू दिलं तर इट्स ओके, त्यांचा लॉस आहे ना त्याच्यात, तुमचा कुठे लॉस आहे. आता सुमित्राबाई म्हणतात, लाज वाटत नाही का ग तुला असं बोलायला. अगं माझी ओवी या घरची नात आहे. ऐश्वर्या म्हणते, होती ती नात, आता नाहीये. आता आजीबाई तिच्याकडे बघतच राहतात. ऐश्वर्या म्हणते, अहो असं काय करता आई, ह्याच बाईने तुमच्या नवऱ्याला मारायचा प्रयत्न केला ना, ती नाटक करते हो, बघा ना आत्ताच कसं काय त्या ओवीची तब्येत बिघडली. मी सांगते ना, हा प्लॅन आहे त्यांचा, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बोलवायचं, मग तुमचा अपमान करायचा. आता त्या सुमित्राबाई तिचं सगळं ऐकून घेतात आणि म्हणतात, बस कर ग ए ऐश्वर्या, बस कर. अगं माझी नात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि तू काय बडबड करतेस ग इथे बसल्या बसल्या, काही लाज वाटते का तुला. अगं आज तुझ्यामुळे तुझ्या या खोटं बोलण्यामुळे मी माझ्या नातीला भेटू शकले नाहीये. तुला ना मी सोडणार नाही, लक्षात ठेवीन मी हे सगळं, कायम लक्षात ठेवीन. असं बोलून आता त्या सुमित्राबाई घरात निघून जातात. पण आता आजी आणि ऐश्वर्या दोघींचे पण धाबे दणाणलेत प्रेक्षकांनो. भारी दाखवला ना हा सीन. अभी तो कुछ नहीं, आगे देखो क्या होता है. आता बघा हा ऋषिकेश विचार करत बसलाय काहीतरी. आता ही जानकी त्याला म्हणते, काय झालं ऋषिकेश, कसला विचार करताय. ऋषिकेश म्हणतो, काही नाही ग, ओवीचा विचार करतोय. जानकी म्हणते, ओवीचा नाही, ओवीच्या आजीचा विचार करताय तुम्ही, हो ना. आता ऋषिकेश म्हणतो, हो मनकवडी आहेस जानकी, माझ्या मनात काय चाललंय हे तुला चांगलंच कळतं. जानकी म्हणते, मला हे सुद्धा कळतंय की आज तुम्ही जे काही वागलात ना ऋषिकेश, हे तुमचं तुम्हाला पण कळत नाहीये. मग ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं तसं नाहीये. जानकी म्हणते, ऋषिकेश मला माहितीये आपल्यासोबत जे काही झालंय त्यामुळे तुम्ही जरा दुखावला गेलात, पण ऋषिकेश तुम्ही ओवीची आजी म्हणून ओवीला भेटू द्यायचं असतं हो त्यांना. अहो आई म्हणून कदाचित त्या तुमच्यासाठी चुकल्या असतील, पण त्याची शिक्षा आजी म्हणून त्यांना का. मग आता ऋषिकेश म्हणतो, असं नाहीये जानकी, गुन्हा हा शेवटी गुन्हाच असतो. शेवटी त्या बाईने गुन्हा केलाय आणि त्या अजूनही गुन्हा करतायत. परिस्थिती काय आहे हे माहीत असून सुद्धा त्यांनी मदत करायला नकार दिला, हे चुकलंच ना त्यांचं जानकी. मला सांग, इतके दिवस त्यांचा राग येत होता ग मला, पण आता तिरस्कार वाटायला लागलाय मला. जानकी म्हणते, अहो सत्य दोन्ही बाजूने पडताळून पाहायला हवं. आईला जेव्हा कॉल केला ना मी, तेव्हा तो फोन ऐश्वर्याने उचलला होता आणि माझा निरोप तिने मोडतोड करून पोचवला नसेल आईपर्यंत, असं होऊच शकतं ना. आता ऋषिकेश म्हणतो, अगं असं असेल ना जानकी, तर मोडतोड मलाही करता येते. शेतकऱ्याचा हात आहे हा. जसं बियाणं लावता येतं ना, तसंच ते बियाणं मुळासकट उपटता पण येतं मला. आता ऋषिकेश त्याची बाजू सावरासावर करून घेतोय आणि मग आता तो म्हणतो, ती ऐश्वर्या आणि तिचा तो सडका बाप, या दोघांना चांगला धडा शिकवणार आहे मी.
आता ही जानकी म्हणते, काय करणार आहात ऋषिकेश तुम्ही? ऋषिकेश तर आता शर्ट घालतो आणि निघून जातो बाहेर. जानकी त्याला विचारतच असते, ऋषिकेश काय झालं, काय बोलताय तुम्ही हे? पण आता जानकी विचारेपर्यंत हा ऋषिकेश शर्ट घालतो आणि निघून जातो. आता जानकीला आलंय टेन्शन, ऋषिकेश गेला तर गेला कुठे? पण आता या ऐश्वर्याने घर डोक्यावर घेतलं. बाबा बाबा बाबा, ती एवढी रडापड करते त्या सारंग जवळ. त्याला म्हणते, माझं सगळं चुकलं, मीच एवढी बाजू घ्यायला नको होती, माझं चुकलं. सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या काय झालंय तुम्हाला, काही सांगताल का मला? ऐश्वर्या म्हणते, मी आता माझी बॅग घेते आणि निघून जाते इथून कायमची. सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या असं का बोलताय? अहो तुम्ही कुठे जाऊ नको. नाही नाही नाही, तुम्ही नका जाऊ कुठे. ऐश्वर्या थांबा ना इथे. ऐश्वर्या म्हणते, मग तुम्ही पण चला माझ्यासोबत. अहो माझी या घरात किंमत शून्य आहे, शून्य. अहो सगळे मला बोलत राहतात, तो येता जाता किती बोलतात. नाही म्हणजे इतकीच मी नकोशी झाली असेल सगळ्यांना तर मला सांगा, मी जाते आणि जीव देते कुठेतरी. सारंग म्हणतो, ऐश्वर्या येड्यासारखं बोलू नका काहीतरी. हे बघा ऐश्वर्या, थोडंसं पाणी प्या बरं. आता ऐश्वर्या म्हणते, अहो अजून जास्ती द्या पाणी. सारंग म्हणतो, हा हे घ्या. तर त्याला वाटतं ती प्यायसाठी मागतीये. आता ऐश्वर्या म्हणते, आता एक काम करते, याच पाण्यात बुडून जीव देते मी. आता त्या पाण्यात कसा जीव देणार होती ती? सो फनी ना प्रेक्षकांनो, मजेशीरच आहे हा भाग. तर आता सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या, अहो असं काय बोलताय तुम्ही? अहो तुम्हाला बरं वाटावं म्हणून पाणी देतोय ना मी. सारंग त्याला काही कळेना ऐश्वर्याशी काय बोलावं. ऐश्वर्या म्हणते, सारंग एक काम करा, तुम्ही ना माझ्या थोबाडीत मारा, म्हणजे तुमच्या आईला बरं वाटेल. मारा मारा मारा, मला मारा. आता सारंगचा हात घेऊन ती स्वतःच्या तोंडात मारत असते तो हात. सारंग म्हणतो, तू मला शपथ आहे माझी ऐश्वर्या, असं काय करताय? अहो मला सांगा, नाही म्हणजे आई तुम्हाला काही बोलली का? मग ऐश्वर्या तिखट मीठ लावून सांगते, अहो नुसत्या बोलल्या नाही तुमच्या आई मला, त्या ओरडल्या, त्यांनी सुनावलं मला सगळ्यांसमोर. आणि रडायला लागते मोठ्या मोठ्याने. आता त्या सारंगच्या जीवाचा कालवा झालाय. त्याला असं कसं तरी होतं, त्याचा जीव लागली थोडा थोडा. आपली बायको रडू लागली, बायकोच्या डोळ्यातून आसू येऊ लागले. अरे अरे, काय प्रेक्षकांनो, एक एक नग असतात, असे नग असतात बरं का आयुष्यात. पण आता मध्येच त्यांनी जानकीचं सीन दाखवलाय. जानकी विचार करायला लागते, ऋषिकेश कुठे गेले असतील, काय करतील संतापाच्या भरात सांगता येत नाही. तेवढ्यात तिच्या दारावर थाप पडते. तर अवंतिका आणि सौमित्र या ओवीला भेटायला आलेले असतात. आता सौमित्र आणि ही अवंतिका पटकन या ओवीजवळ येतात आणि विचारतात जानकीला, अगं वहिनी काय झालं ओवीला? ओवी झोपलेली असते. आता अवंतिका म्हणते, वहिनी आम्हाला परक करून टाकलं ना, आत्ता सांगताय सगळं, एवढं सगळं घडलं, तुम्ही आम्हाला एका शब्दाने सांगितलं नाही. वहिनी खरंच आम्ही परके आहोत का हो तुमच्यासाठी? सौमित्र म्हणतो, अगं वहिनी गुलाबकडनं कळलं ग मला सगळं. जानकी म्हणते, सॉरी भाऊजी, सॉरी अवंतिका, अगं परिस्थिती एवढी बिकट होती ना, मला काही सुचलं नाही ग, माझा फोन पण बंद होता. मग अवंतिका म्हणते, वहिनी हे बघा, आम्हाला वाईट वाटतंय एवढंच, आम्ही नाराज नाही आहोत तुमच्यावर. आता तुर्तास त्यांनी हा सीन एवढाच दाखवला आणि आता पुन्हा एकदा त्या सारंगचा आणि ऐश्वर्याचं सीन त्यांनी दाखवला बरं का प्रेक्षकांनो. पण जानकीने बरोबर एक्सप्लेन केलंय की तिच्या नंबर लक्षात नव्हते म्हणून. सारंग म्हणतो, ऐश्वर्या अहो काय झालंय, सांगाल का नेमकं तुम्ही मला? मग ऐश्वर्या सांगते, अहो झालं असं की त्या तुमच्या जानकी वहिनी आहे ना, त्यांनी फोन केला होता आईंना, म्हणजे काल रात्री आला होता त्यांचा फोन, ओवीला बरं नाहीये म्हणून. त्या पैसे मागत होत्या, मला वाटलं त्या नाटक करताय म्हणून मी आईंना नाही सांगितलं. मग आई आता हॉस्पिटलमध्ये जाऊन घरी आल्या तर आई असं म्हणत होत्या की मी मुद्दाम आईंना सांगितलं नाही की ओवीची तब्येत खराब आहे म्हणून. आता लगेच हा सारंग म्हणतो, बापरे हॉस्पिटलमध्ये, ओवी हॉस्पिटलमध्ये, अरे बापरे तिला बरं नाहीये, मला जावं लागलं तिला भेटायला. ऐश्वर्या मी चाललो हॉस्पिटलला. आता सारंग निघून जात असतो तेव्हा ही ऐश्वर्या म्हणते, अहो सारंग थांबा, बरी आहे ती, मी कशाबद्दल सांगतेय आणि तुमचा फोकस कुठे चालला सारंग? अहो सारंग, तुम्हाला अजून पण त्या लोकांचा पुळका आहे का? मी जीव तोडून काहीतरी सांगते तुम्हाला काही फरक पडत नाही. ते तुम्हाला सख्खे झाले, आता मी सावत्र झाले का तुम्हाला? सारंग म्हणतो, अहो रडू नका हो ऐश्वर्या, पण ओवीला बरं नाहीये ही गोष्ट तुम्ही आईला सांगायला पाहिजे होती ना, तुमचं चुकलं हो ऐश्वर्या, तुमचं खरंच चुकलं. आता पुन्हा ऐश्वर्या मोठ्याने आरडाओरडा करते आणि म्हणते, माझं चुकलं, अरे देवा उचल रे मला, देवा उचल, माझ्या नवऱ्याचा पण माझ्यावर विश्वास नाहीये रे देवा. सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या, अहो असं काय करता? अहो तुम्ही ओवीला बरं नाही हे सांगायला नको होतं का आईला?
मग आता ऐश्वर्या म्हणते, अहो सारंग मला आत्ता कारण कळलं हो, ओवीला बरं नाहीये. मला वाटलं जानकी वहिनी नाटक करताय, म्हणजे जानकी वहिनी आजवर किती खोटं बोलल्यात माहितीये ना तुम्हाला. खरं काय खोटं काय मला काही कळत नव्हतं हो सारंग, काय सांगू तुम्हाला. मी जर सांगितलं असतं आईना तर आईना असं खरं विश्वास बसला असता का? नाही म्हणजे आपण काय केलं असतं ना, मी आईंना काही कळवलं नाही हो, खरं खोटं झालं असतं तर. म्हणजे आईंनी आपलं काहीतरी ऐकलं आणि सगळ्यांसमोर ओरडल्या हो मला. काय बोलू तुम्हाला सारंग, आता सगळ्यांना चेव येणार बघा. तसंही या घरात हिडीस फिडीस करून वागवलं जातं मला. सगळ्यात म्हणजे अवंतिका जवळची, सौमित्र भाऊजी जवळचे, आणि मी एकटी पडले हो. मी या घरात एकटी पडले. नाही माझी बाजू घेऊन घरात कोणीही नाहीये हो. माझी बाजू घेऊन घरात भांडणारा आईंशी कोणी नाहीये. आता लगेच सारंग म्हणतो, मी आहे ना, मी सांगतो ना आईला. सारंग म्हणतो, मी सांगतो ना आईला की आई तुझ्या काळजीपोटीच ऐश्वर्याने सांगितलं नाही तुम्हाला ओवीबद्दल. आणि आता लगेच ही ऐश्वर्या म्हणते, खरंच का हो सारंग, तुम्ही माझी बाजू घेताल का? सारंग म्हणतो, हो मग. अहो ऐश्वर्या, मी तुम्हाला कधीच खाली पडू देणार नाही हो या घरामध्ये. मी आहे ना तुमच्यासाठी. मग ऐश्वर्या लगेच म्हणते, या घरात तुम्हीच आहात हो सारंग, माझी बाजू घेणारे, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे फक्त तुम्हीच आहात, माझा नवरा. सारंग थँक्यू. आता त्याच्या गळ्यात पडते बरं का. याला गळ्यात पडायचं काय ते सुख, मिठीत आली तेवढं पुष्कळ झालं या सारंगला. अरे देवा. आता बघा, ही ऐश्वर्या मनातल्या मनात विचार करते, किती मूर्ख आहे हा सारंग, याचा वापर करून मी आता माझी इमेज ठीक करेल. बापरे, गरजेपेक्षा जरा जास्तीच दुष्ट दाखवली नाही ही ऐश्वर्या प्रेक्षकांनो. आता बघा, इकडे या ओवीला जाग येते या सौमित्र आणि अवंतिकाच्या आवाजाने. ती उठून जागी होते आणि उठल्या उठल्या या सौमित्र काकाला आणि अवंतिका काकूला पटकन मिठी मारते. अवंतिका म्हणते, काय ग ओवी, काय गडबड केलीस तू? किती टेन्शन आलं होतं काकाला. आता ओवी म्हणते, थोडीशी गडबड मी केली आणि थोडीशी आईने केली. आता दोघंही हसायला लागतात. मग जानकी रडते आणि म्हणते, मी मुद्दाम नाही हो काही केलं, माझा फोन तुटला होता आणि माझ्याकडे कोणाचेच नंबर नव्हते, माझा नंबर पण लक्षात नव्हता तुमच्या दोघांचा. आईचा नंबर आठवला आणि मी आईंनाच कॉल केला. भाऊजी, खरंच माझ्या मनात तसं काही नव्हतं हो. आणि नेमका कॉल त्या ऐश्वर्याने उचलला आणि ऐश्वर्याने काय मोडून तोडून सांगितलं माहिती नाही. जे झालं ते असं झालं भाऊजी. जाऊ द्या, आता तो विषय नकोच. आता सौमित्र विचारतो, दादा कुठे? आता जानकी काहीच बोलत नाही. आणि आता प्रेक्षकांनो इकडे बघा, हा सयाजीराव फोनवर बोलत बोलत कुठेतरी चाललेला असतो आणि आता तो म्हणजे ऋषिकेश बद्दलच बोलत असतो. सयाजीराव कोणाला तरी सांगत असतो, अहो माझ्या ऐश्वर्याचं आणि माझंच राज्य असणार आहे त्या रणदिवेच्या घरावर. तो ऋषिकेश आणि त्याची 150 बायको गेले ना वनवासावर. आणि तो ऋषिकेश त्याला काय घाबरतो होय हो मी. आता हा असा बोलतो आणि फोन कट करतो आणि आता गाडीमध्ये बसतो आणि ड्रायव्हरला म्हणतो, ए किसन्या चल र बिगी बिगी. अरे काय बसलाय नुसता, चल लवकर. अरे तोंड झाकून का बरं बसलाय रे. आता ऋषिकेश असा आरशात बघतो बरं का सयाजीरावांकडे. सयाजीराव आता खूप घाबरतो ऋषिकेशला. म्हणजे आता फोनवर बोलत असतो की मी घाबरत नाही ऋषिकेशला, आणि ऋषिकेशला बघून तो खूप घाबरतो. आता मजा येणार आहे उद्याचा भाग बघायला प्रेक्षकांनो. ज्यांनी अजून चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आजचा भाग त्यांनी संपवलाय. पुढच्या भागात जानकी आणि ऋषिकेशचे भांडणं होतात. ही ऋषिकेश म्हणतो, मला खोट्या नात्यांची सावली नको. सारंग इकडे सुमित्राबाईंशी भांडत असतो की माझ्या बायकोला तू का बोलली, सगळी चूक तर जानकी वहिनीची होती. आता तेवढ्यात सौमित्र येतो घरी आणि म्हणतो, काय रे सारंग, एवढ्या मोठ्याने का बोलतोय साईशी. आता या सुमित्राबाई म्हणतात, त्याला वाटतं त्याच्या बायकोवर अन्याय झालाय. सौमित्र म्हणतो, अगं आई, आता तरी तुझे डोळे उघड, जानकी वहिनीला मानाने घरात आण आणि या बाईला हकल. सारंगचा इगो हर्ट होतो. सारंग म्हणतो, माझ्या बायकोबद्दल पुन्हा बोललास ना दादा तर याद राख. आता या दोघांच्या मारामाऱ्या होतात बरं का प्रेक्षकांनो. आणि या सुमित्राबाई त्या मारामाऱ्या सोडवायला जातात तर जोरात आपटतात, कारण सारंगचा धक्का लागतो त्यांना आणि डोकं त्यांचं, जसं कर्म तसं फळ. आता काय प्रेक्षकांनो, पुढे सगळा तमाशाच तमाशा आहे. आजचा भाग आवडला ना, मला कमेंट करून नक्की सांगा. डिटेलमध्ये दिलाय. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.